नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे। तर आज एक नवीन विषय घेऊन आलेले आहे की बायकांचं मानसिक आरोग्य कशामुळे बिघडतं ते। लग्नानंतर स्त्रीचं आयुष्य बदलतं हे तर आपल्याला माहीतच आहे, पण या बदलात तिच्या मनाचा फारसा विचार कोणी करताना दिसत नाही। घर बदलतं, माणसं बदलतात, अपेक्षा वाढतात, हे सगळीकडे शांतपणे आपण स्वीकारतो, कारण तिला शिकवलं असं जातं की तू बाई आहेस, तूच समजून घे, ॲडजस्ट कर, कितीही त्रास झाला, मन कितीही दुखली तरी पण वारंवार हसतच राहा। हेच काम ती करत असते। तिच्या डोळ्यात थकवा दिसतो पण कोणी विचारत नाही। तिच्या मनात असंख्य प्रश्न असतात पण उत्तर कोणी देत नाही। ती बिचारी दाखवत नाही म्हणून ती बरीच आहे असं समजलं जातं, पण आतून तिचं मन खूप थकलेलं असतं। काही सवयी नकळत तिच्या आयुष्यात येतात, मान्य असो अगर नसो त्या तिला स्वीकाराव्याच लागतात। हळूहळू या सर्व ताणातून ती थकायला लागते, मन विचित्र कात्रीत असल्यासारखं वाटू लागतं। अशा वेळेस मूलबाळ झालं की मग तर काय विचारूच नका, जबाबदारी अजून वाढते। जबाबदाऱ्या पार पाडताना ती स्वतःलाच विसरून जाते आणि मग मानसिक आरोग्य ढासळायला सुरुवात होते। हे सर्व एका दिवसात होत नाही, या गोष्टीला खूप आधीपासूनच सुरुवात झालेली असते, म्हणून प्रत्येक स्त्रीने ही धोक्याची घंटा वेळीच ओळखणे गरजेचे आहे। चला तर मग आपण जाणून घेऊया काय होतं की बायकांचं मानसिक स्वास्थ्य लग्नानंतर बिघडतं कसं ते। पहिलं म्हणजे सगळ्यांना खुश ठेवण्यासाठी कायम हो म्हणण्याची सवय। लग्नानंतर स्त्रीला वाटू लागतं मी आता एक आदर्श सून बनून दाखवणार, यासाठी माझ्या घरात सगळ्यांनी समाधानी राहायला हवं, म्हणून कोणी काही सांगितलं की ती लगेच हो म्हणते। तिचं मन काय म्हणतं, तिला ती गोष्ट झेपते का, माहीत आहे का, याकडे ती दुर्लक्ष करते। नको म्हणायला तिला लाज वाटते। नकार दिला तर लोक काय म्हणतील ही भीती मनात असते। अशाने हळूहळू तिची स्वतःची मतं महत्त्वाची राहत नाहीत। लोक सवयीने तिच्यावर सगळा भार टाकायला लागतात। ती शांत राहते, काही बोलत नाही, म्हणून सगळं ठीक आहे असं समजलं जातं। एवढं सगळं करून देखील जर चुकून माकून काही गडबड झालीच तर दोषही तिलाच जातो। यामुळे काही काळाने ती थकते, आतून दुखावली जाते, तिच्या मनात राग साचू लागतो, पण हा राग बाहेर येतच नाही, तो आतच राहतो। मन जड होतं, स्वतःची किंमत कमी वाटायला लागते, मी काहीच नाही असं वाटायला लागतं। ही सवय तिला हळूहळू कमकुवत करते। ती स्वतःसाठी उभी राहू शकत नाही, तिचा आत्मविश्वास कमी होतो, मनात चिडचिड वाढते, पण ती बोलत नाही। ही शांतता धोक्याची घंटा असते। कधी कधी नाही म्हणायलाही शिका। आपल्याला काय हवंय ते शांतपणे सांगा। मला हे करायला जमत नाही हे सांगण्यात कसली आली हो लाज। सगळ्यांना खुश ठेवणं शक्य नसतं, स्वतः खुश असणं जास्त महत्त्वाचं आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे दुसरं एक कारण, आदर्श स्त्री बनण्याच्या नादात सगळ्या जबाबदाऱ्या एकटीने उचलणं। घरात स्त्रीवर अनेक जबाबदाऱ्या असतात, सगळंच तिच्यावरती अवलंबून असतं असं म्हटलं तरी ते चुकीचं नसावं। स्वयंपाक, साफसफाई, मूल, सण, पाहुणे, आजारपण सगळंच। अशात ती म्हणते मी करेन, मीच करेन, कोणी मदत केली नाही तरी चालेल असं तिने ठरवून टाकलेलं असतं। आणि हे काम ती आजारी असली तरी थांबत नाही, थकलेली असले तरी करत राहते। मदत मागणं तिला कमीपणाचं वाटतं, तिला वाटतं मदत मागितली तर आपला उपयोग काय, पण यामुळे हळूहळू शरीर थकायला लागतं, त्यासोबतच मनसुद्धा थकतं। अशात कोणी तिचं कौतुक केलं नाही तरी ती बोलत नाही, कोणी मदत केली नाही तरी ती तक्रार करत नाही, पण आतून ती नाराज असते। ही नाराजी मग राग बनते, पण तो राग कोणावरती निघत नाही, तो तिच्याच मनात राहतो। ती चिडचिड होते, आता लहान लहान गोष्टीवरती तिला रडू येऊ लागतं। आधी स्ट्रॉंग असणारी ती प्रचंड हळवी होते, तिला स्वतःवरच राग येऊ लागतो, मीच वेडे आहे असं वाटायला लागतं, पण खरं कारण तर वेगळंच असतं। ओझं खूप जास्त झालेलं असतं, मन दबलेलं असतं, याचा परिणाम शरीरावरती दिसायला लागतो। लहान वयातही एकदम मोठं दिसू लागतो, शरीर सुटतं, मोठी माणसंही रस्त्यात किंवा इतर जागी आंटी किंवा काकू म्हणू लागतात, मग तर काय मेल्याहून मेल्यासारखं होतं। म्हणूनच आतल्या आत कुढत राहू नका,
स्वतःचा विचार करायला शिका. घरात मदत मागायला संकोच करू नका. सगळे एकटीने करणं गरजेचं नाही आहे. कामं वाटून घ्या. स्वतःसाठी थोडा तरी वेळ काढा. आणि प्रत्येक गोष्टीची अति काळजी करणं हे तर पूर्णपणे थांबवा. स्त्रीचं डोकं कधीच रिकामं राहत नाही. मूल, घर, पैसा, नाती, बाजार, घरकाम सगळं डोक्यात चालू असतं. भविष्यात काय होईल याची भीतीही असते. लहान सहान गोष्टीही तिला मोठ्या वाटतात. ती स्वतःला शांत बसू देत नाही. हसतानाही मन दुसरीकडं असतं. कोणी काही बोललं तरी ती पटकन मनाला लावून घेते. बऱ्याच वेळा कुठला तरी विचार करत तिला रात्री झोपही लागत नाही. विचार सारखे चालू असतात. सतत काहीतरी बिघडेल अशी भीती तिच्या मनात असते. ही भीती तिचं मन खात राहते. त्यामुळे तिला वर्तमानाचा आनंद घेता येत नाही. ती कायम तणावात राहते. याचा शरीरावरही परिणाम होतो. डोकेदुखी, थकवा वाढतो, मन शांत राहत नाही, स्वतःलाच दोष देण्याची सवय लागते. मीच नीट नाही, चुकीचे आहे, मला काहीच जमत नाही असं वाटायला लागतं. पण खरं तर ती खूप जास्त विचार करत असते. यामुळे मनाला विश्रांती अशी मिळतच नाही. ही सवय तिचं मानसिक नुकसान करते. हे कोणाच्याच लक्षात येत नाही. तिचं मन आतून थकलेलं असतं. माझ्या मैत्रिणींनो, जे आपल्या हातात नाही त्याची काळजी सोडा. आजचा दिवस आनंदाने आज जगा. थोडा वेळ शांत बसायची सवय लावा. गरज वाटली तर कोणाशी तरी बोला. मजबूत असल्याचं दाखवून भावना दाबून ठेवणं. लोक म्हणतात ती खूप स्ट्रॉंग आहे, पण तुम्हाला माहिती आहे का की हा केवळ स्ट्रॉंग असल्याचा मुखवटा असतो. गरजेनुसार तिला तो लावावाच लागतो. तिला कोणी विचारत नाही तू कशी आहेस. रडायची इच्छा असूनही ती रडत नाही. बोलायचं असतं पण गप्प बसते. तिला वाटतं मला कोणी समजून घेणार नाही, सांगितलं तरी सिरियसली घेणार नाही, म्हणून ती तिच्या भावना आतच दाबून ठेवते. दुःख, राग, निराशा सगळं मनात साठतं. ती हसते पण ते हसू खोटं असतं. लोकांना वाटतं ती खुश आहे, पण आतून ती प्रचंड एकटी पडलेली असते. भावना व्यक्त न केल्याने तिच्या डोक्याचा प्रेशर कुकर बनू शकतो. हळूहळू एकटेपणा वाढतो. ती स्वतःलाच ओळखू शकत नाही. ती अचानक चिडते, कधी शांत होते. लोक म्हणतात ही किती बदलली आहे, पण हा बदल अचानक झालेला नसतो. तो आतून बराच काळ चाललेला असतो. भावना दाबणं चांगलं नसतं. त्या बाहेर आल्याच पाहिजेत, नाहीतर मन दुखावत राहतं आणि मानसिक आरोग्य ढासळतं. भावना बोलून दाखवा. विश्वासाच्या माणसांशी बोला. रडायला लाजू नका. अजून एक म्हणजे बायका सकाळपासून संध्याकाळपर्यंत घरातच काम करत राहतात. वेळच नसल्याने त्यांना बाहेर जाण्याची गरज वाटेनाशी होते. सूर्यप्रकाश, ताजी हवा त्यांना मिळतच नाही. त्यामुळे हळूहळू शरीर आळशी होतं, मन उदास राहतं, निसर्गाशी नातं तुटतं. थोडं बाहेर गेलं की बरं वाटतं, पण त्या जात नाहीत. वेळ नाही हे कारण कायम असतं. घरात राहिल्याने विचार वाढतात. नकारात्मक गोष्टी जास्त आठवतात. उगाच वायफळ सिरियल बघून मनात नकारात्मक विचार येऊ लागतात. तेच त्यांचं जग बनू लागतं. वास्तवात राहणं त्यांना आवडत नाही. मग आनंदाच्या छोट्या गोष्टीही दिसेनाशा होतात. ही सवय स्त्रियांचं खूप नुकसान करते. थोडं चालणं, थोडं फिरणंही महत्त्वाचं असतं, पण ती स्वतःसाठी तेही करू शकत नाही. शेवटी काय होतं, तिचं मन एकटं पडतं. ही एकटेपणाची भावना वाढू लागते. यामुळे मानसिक आरोग्य ढासळायला लागतं. दररोज थोडं बाहेर पडा, चालत जा, उन्हात उभं राहा, निसर्गाकडे पहा. यामुळे मनाला खूप फरक पडतो. आणि काय होतं, लग्नाआधी मैत्रिणी असतात, म्हणजे होतात, गप्पा होतात, हसू होतं. लग्नानंतर हळूहळू सगळं कमी होतं. फोन करणं थांबतं, भेटी होत नाहीत. आत्ता वेळ कुठे असं वाटतं. फक्त घर आणि जबाबदाऱ्या उरतात. मन मोकळं करण्यासाठी कोणीच नसतं. तिच्या भावना कोणापर्यंत पोहोचतच नाहीत. किंबहुना कोणालाच त्याची पर्वा नसते. यातून एकटी असल्याची भावना वाढते. सगळे आसपास असूनही ते एकटी असते. हसणं औपचारिक होतं. ती स्वतःलाच हरवते. आयुष्य नीरस वाटायला लागतं. मैत्री माणसाला जगायला शिकवते. ती सगळं एकटी सहन करते. हे तिला खूप थकवणारं असतं. यामुळे देखील मानसिक आरोग्य बिघडतं. जुनी मैत्री टिकवायचा प्रयत्न करा. कधीतरी बाहेर फिरायला जा. स्वतःच छोटंसं वेगळं आयुष्य ठेवा. मन मोकळं होणं खूप गरजेचं आहे. लग्नानंतर स्त्री बदलते,
तिला वेळ काळ पाहून बदलावं लागतं, पण यामुळे तिनं स्वतःला विसरणं ही चूक आहे. स्वतःकडे लक्ष देणं स्वार्थ नाही. तिलाही भावना व्यक्त करण्याचा अधिकार आहे. यासाठी तिनेही बाहेर पडणं गरजेचं आहे. तिलाही पुरुषांप्रमाणे तिच्या मैत्रिणी महत्त्वाच्या असतात. स्त्री म्हणजे फक्त जबाबदाऱ्या पेलणारी व्यक्ती नाही, ती सुद्धा स्वतंत्र माणूस आहे. तिच्याही आवडी निवडी आहेत, तिचंही मन आहे. तिचं मन जपलं तर घर जपलं जातं, हे समजून घेणं सगळ्यांसाठीच गरजेचं आहे. यामुळे तिचं मानसिक आरोग्य सगळ्यात जास्त महत्त्वाचं असतं. आपल्या घरात आपली आई, बायको, बहीण, वहिनी यांच्या मनाचा विचार करायला शिका. एक स्त्री आनंदी तर संपूर्ण कुटुंब आनंदी. तर मैत्रिणींनो, आजचे विचार जर तुम्हाला आवडले असतील आणि ते पटलेही असतील तर कृपया व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.